आज पूर्ण दिवस गेल्या धावपळीमध्ये. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पहिलं तर आजीसोबत भाजी मंडईमध्ये गेले होते भाजी आणायला, कारण भोगीची भाजी आणायची होती सगळी, संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी खायची असते ती. आणि एवढी जास्त गर्दी होती ना, आणि त्यामध्ये बघा ह्या सगळ्यांची भांडणं चाललेली. ती भाजी द्यायची सोडून ना त्यांची स्वतःची भांडणं मिटवण्यामध्ये व्यस्त होते. त्यानंतर मग भाजी जी लागणार होती ती घेतली, आणि तिथंच एक सेल पण लागला होता आणि खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या त्यात, म्हणजे संक्रांतीला आपण देतो ना त्या सगळ्या. त्यानंतर मग मला पायनॅपल खायचं होतं, मग पायनॅपल घेतलं आणि त्यांच्याकडूनच आम्ही ते कट करून घेतलं, कारण घरी आणून करणं सोपं नाही आहे. तिथं मग ज्यूस पिला. मला मँगो ज्यूस खूप आवडतो. आजीला पण पहिला दिला आणि मीही पिला. त्यानंतर मग आले घरी तेव्हा थकले होते, कारण घरात जरी थंडी वाजत असली तरी बाहेर खूप जास्त ऊन लागतं. आणि सामान बघा माझ्या हातात किती. आणि हो, मी एक नवीन चप्पल पण घेतली, ती पण तुम्हाला दाखवते. त्यानंतर मग मम्मीला थोडंसं पायनॅपल खायचं होतं, मग तिच्यासाठी फक्त थोडंसं कट केलं, कारण माझ्याकडे तर वेळ नव्हता खायला. मला लगेच क्लाससाठी निघायचं होतं. तिला जेवढं लागणार होतं तेवढं कट केलं आणि त्याच्यावर मग नमक, लाल तिखट टाकून दिलं तिला खायला. आणि ही बघा माझी नवीन चप्पल कशी दिसते नक्की सांगा. त्यानंतर गेले क्लासवरून आले आणि मग आजीकडे गेले. तर तिनं काहीतरी बनवलेलं, ती म्हणली जेव. मग थोडंसं तिचं मन ठेवण्यासाठी जेवले. तिकडून मग घरी आल्यानंतर घरी होती खीर चपाती, मग तीही खाल्ली. आणि असं होतं माझा आजचा दिवस.